अध्यक्ष महोदय, महायुतीचं सरकारच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था सुधारणा आणि महिलांवर घेतलेले निर्णय, त्यामध्ये राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी कायदा व सुव्यवस्था सुधारण्यात मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले आहे। महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी, समाजात सुरक्षितता निर्माण करण्यासाठी विविध पावले माझ्या सरकारने उचललेली आहेत। त्यात प्रामुख्याने गुन्हेगारी नियंत्रण, त्यामध्ये राज्यातील गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात कठोर पावले उचलली, मॉडर्न पोलीस स्टेशन, सीसीटीव्ही नेटवर्क, फास्ट ट्रॅक कोर्ट, गुन्हेगारांवर कठोर कारवाई, बांगलादेशी विरुद्ध कारवाई, अशा अनेक कारवाईंवर आमच्या सरकारने चांगली अशी कामगिरी केली आहे। अध्यक्ष महोदय, महिलांवर होणारे अत्याचार ह्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन आज जे आपलं तरुण पिढी आहे, ह्या तरुण पिढीलाच प्रबोधनाच्या माध्यमातून संस्कार देणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, समाजामध्ये सर्व वस्तू विकत घेतल्या जातात, पण समाजामध्ये संस्कार विकत घेतले जात नाही, तर ते संस्कार घडवल्यानेच लोकांना संस्कार मिळत असतात। अध्यक्ष महोदय, कायदा कितीही कडक केला तरी जोपर्यंत स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन ही कुणाची तरी आई आहे, ही कुणाची तरी बहीण आहे, ही कुणाची तरी पत्नी आहे आणि कुणाची तरी मुलगी आहे, या भावनेनुसार जोपर्यंत स्त्रीकडे बघितलं जात नाही तोपर्यंत कितीही कायदे कडक केले तरी महिलांवरती होणारे अत्याचार हे कमी होत नाही। अध्यक्ष महोदय, सरकारने स्त्री शक्ती कायद्याबाबत केंद्र सरकारने ज्या सूचना केलेल्या आहेत, त्या सूचना अंमलात आणून लवकरात लवकर राज्यामध्ये शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मी विनंती करत आहे। अध्यक्ष महोदय, महिला सुरक्षा कक्ष, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र महिला सुरक्षा कक्ष स्थापन करून महिलांच्या तक्रारीवर जलद निर्णय घेण्यात आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, निर्भया पथक वाढवलेली आहेत। सायबर गुन्हे रोखण्यासाठी, सोशल मीडियावर महिलांना त्रास देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे। टोल फ्री हेल्पलाईन 24/7 ही हेल्पलाईन मुळे जेणेकरून कोणत्याही संकटाच्या वेळी त्वरित महिलांना मदत मिळू शकते। स्वसंरक्षण प्रशिक्षण, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची मोहीम सुद्धा माझ्या सरकारने राबवलेली आहे। अध्यक्ष महोदय, ह्याच बरोबर मी सांगू इच्छिते की जी तरुण पिढी अंमली पदार्थांच्या ह्याच्यात आज व्यसनी होत चाललेली आहे, त्याबद्दल सरकारने ठोस पावले उचललेली आहेत। ड्रग माफियांवर कठोर कारवाई करण्यात, ड्रग तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली, त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करते। पण अध्यक्ष महोदय, राज्यभरात एनसीबी, महाराष्ट्र पोलीस आणि इतर तपास यंत्रणेसोबत समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर जर छापे मारले, पोलीस खाते, त्याचबरोबर मी सकाळी सुद्धा सांगितलं की त्यामध्ये असलेले मुंबई महानगरपालिका, त्याचबरोबर आपले रेल्वेचे सीआरपीएफ असतील, आरपीएफ असतील, ह्या सगळ्यांना मिळून एकत्र घेऊन जर कारवाई केली तर आपण खरोखर ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र, ड्रग्ज मुक्त मुंबई करू शकतो। अध्यक्ष महोदय, आज विद्यार्थी शिकण्यासाठी परदेशातून असेल, इतर राज्यातून असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, या शहरामध्ये शिकण्यासाठी येत आहेत आणि कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, हॉटेलमध्ये जे ड्रग्ज माफिया आहेत, जे ड्रग्ज पुरवणारे आहेत, ह्यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे।
सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोण मुलं कोणत्या ठिकाणी जात आहेत, कुठली गाडी येते, ह्या कुठल्या गाडीतून त्यांना ड्रग्ज पुरवलं जातं, ही जर कठोर कारवाई केली तर आपण ह्याच्यावरती ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राला आपण करू शकतो. अध्यक्ष महोदय, खास करून मी सागरी सुरक्षेबाबत बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, आज आपल्याकडे सागरी सुरक्षा हा मोठा प्रश्न आहे, कारण केंद्र शासनाचा समुद्रामधील 12 नॉटिकल पर्यंतचा राज्य शासनाचे नियम वापरले जातात, 12 नॉटिकल नंतर केंद्र शासनाचे नियम वापरले जातात. आणि अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये मला खरोखर चिंता वाटत आहे ती अध्यक्ष महोदय, आपलं जे वाढवण बंदर येते आणि ह्या वाढवण बंदरामध्ये कोस्टल आणि आपली सागरी सुरक्षा ही वाढवणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, ज्या वाढवण बंदराच्या आजूबाजूला एका बाजूला तारापूर ॲटॉमिक एनर्जी आहे, एका बाजूला अडाणीचा पॉवर स्टेशन आहे, एका बाजूला मुंबई वसई विरार मीरा रोड ह्या लोकांना पाणी BRC त्याचबरोबर MIDC तारापूर ह्यांना पाणी पुरवठा करणारी धरणं आहेत. असं हे एक 20 किलोमीटरच्या अंतरात असलेलं वाढवण बंदराचा परिसर आणि त्याबरोबर तिकडची सागरी सुरक्षा ही आज आपल्याला अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे मी सरकारचं लक्ष वेधू इच्छिते की ज्याप्रमाणे समुद्र किनाऱ्यामधून कसाब येऊन मुंबईवर हल्ले केले, असे हल्ले न होण्यासाठी सागरी सुरक्षेकडे सुद्धा सरकारचं लक्ष वेधू इच्छिते. अध्यक्ष महोदय, मी सरकारला सांगू इच्छिते की सरकारने अनेक योजना चांगल्या आणलेल्या आहेत आणि त्याचबरोबर शासकीय शाळा, अध्यक्ष महोदय, शासकीय शाळांच्या सुधारण्यासाठी सुद्धा माझ्या सरकारने उपाययोजना केलेली आहे. पण अध्यक्ष महोदय, नुसत्या उपाययोजना ह्या कागदावर असून कामा नये. गेल्याच आठवड्यामध्ये पालघर जिल्ह्यामधील सायवन केंद्र अंतर्गत एक सुकडआंबा इथे सरसूनपाडा हा एक पाडा आहे आणि तिकडे जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या 2 माझ्या चिमुकल्या 3 चिमुकल्या ह्या शाळा सुटल्यानंतर तिकडे खेळायला गेल्या असताना त्या पाण्याच्या टाकीवर चढल्या. पाण्याच्या टाकीवर चढल्यानंतर 2 मुली पडून ऑन द स्पॉट मेल्या. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला जिल्हा परिषदेची भले ती जिल्हा परिषदेला अजून हँडओव्हर केली नव्हती, जल जीवन योजनेमधून ती टाकी बांधण्यात आलेली होती, पण शाळेमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेची शाळा असो किंवा आपली आश्रमशाळेच्या शाळा असो, ह्या ठिकाणी सुरक्षा असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना खेळताना झाडावर चढू नये, पाण्याच्या टाक्यावर चढू नये, ह्याचे सुद्धा प्रबोधनाचे धडे देणं गरजेचं आहे. आज अध्यक्ष महोदय, त्या 2 चिमुकल्यांनी आपला प्राण गमावला. आई बापांना आपण काय दिलं? आपण एका बाजूला म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि अशा 2 चिमुकल्या कोणाच्या तरी चुकीमुळे त्या मुलींचा आज मृत्यू झालेला आहे. अध्यक्ष महोदय, खाजगी कंपन्यांच्या मार्फत CSR फंडातून ह्या निधीतून शाळांना सुविधा पुरवण्यासाठी राज्याने ज्या ग्रामीण भागातल्या अतिदुर्गम भागामधल्या शाळा असतील, ह्या शाळांच्या साठी सुधारण्यासाठी जास्तीत जास्त CSR फंड द्यावा आणि ह्या CSR फंड मधून तिकडे असलेले आपली सुरक्षा व्यवस्था असेल, CCTV कॅमेरे असतील, हे आपण करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, डिजिटल शिक्षणासाठी संघटन आणि इंटरनेटची सुविधा, आज आपण म्हणतो की सर्व शाळांना डिजिटल शिक्षणाचं संघटन आणि इंटरनेट सुविधा आहे, पण अध्यक्ष महोदय, आमच्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेलात तर दिवशी धाबाडीच्या टोकावर तिकडे कुठे इंटरनेट मिळणार आहे? त्याचप्रमाणे जव्हार मोखाड्याच्या एखाद्या पाड्यावर गेलात तुम्ही तर तिकडे सुद्धा आपल्याला इंटरनेट मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्याला टॉवरची सुद्धा सुविधा करणं हे गरजेचं आहे. सरकारी स्तरावर ई-लर्निंग पोर्टल्स आणि व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, जेणेकरून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊ शकतो. शिक्षण विभागाने टेक्नॉलॉजीच्या कंपन्यांना म्हणजे स्मार्ट स्कूल प्रकल्प राबवावा
आणि त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे असे मी विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या सरकारचं मी अभिनंदन करते की माझ्या सरकारने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा अभियान चालू केले. आणि आज मला सांगण्यास आनंद होतोय की अध्यक्ष महोदय, ज्या शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेतलं ती आमची शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं अशी आमची बोर्डीची सुप हे गोखले एज्युकेशनची शाळा, ह्या शाळेचा आज ह्या अभियानामध्ये जो दुसरा नंबर आला त्याबद्दल मी गोखले एज्युकेशन सोसायटीचे आणि त्या शाळेचं अभिनंदन करते आणि सरकारचं सुद्धा अभिनंदन करते की सरकारने ह्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना आणली आणि त्यामुळे आज विद्यार्थी असतील, माझे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, यांना सुद्धा चालना देण्याचा एक चांगला असा उपक्रम हे माझं सरकार करत आहे. अध्यक्ष महोदय, भूमाफिया. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये आज आमचे गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत. खास करून माझ्या इकडे गणपत पाटील नगर ही मोठी झोपडपट्टी आहे. आमच्या तिथे राहणारे गावाला गेले का ती जी रूम आहे ती भूमाफिया ताब्यामध्ये घेतात आणि ती त्याच्यावरती स्वतः दुसऱ्याला ती विकून टाकतात. MRTP घेऊन फायदा नाहीये. अध्यक्ष महोदय, अशा भूमाफियांवर MPD घेऊन तातडीने असल्या लोकांना तडीपारची शिक्षा द्यायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज घर घेण्यासाठी कष्टकरी माझा तिकडचा झोपडीधारक आहे, सोनं गहाण ठेवतो, आपली गावाला जमीन असेल ती गहाण ठेवतो आणि झोपडपट्टीमध्ये घर घेतो. पोलिसांकडनं त्यावेळेला ते जे भूमाफिया आहेत, जे रेकॉर्डवरती आहेत, अशा भूमाफियांना MPD कायद्याअंतर्गत कारवाई करणं ही गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा मी सरकारचं लक्ष वेधू इच्छिते. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर हे भूमाफिया बरोबर सुद्धा जेव्हा आघाडीचं सरकार आलं कोविड काळामध्ये, ह्या कोविड काळामध्ये माझ्या मतदारसंघातील एक CTS नंबर 867 एकूण 60 एकर जमिनीचा भूखंड हा त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 2.5 करोडचा भूखंड जवळजवळ त्यावेळेला 349 कोटी 15,19,013 रुपयाला विकत घेतला. अध्यक्ष महोदय, आज 5 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा ह्या भूखंडावरती ज्या बिल्डरने, ज्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती भ्रष्टाचार केलेला आहे, ज्या एखाद्या नेत्याने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा भूखंड 2.5 करोडचा 349 कोटीला दिलाय, त्याच्यावर अजून कारवाई झाली नाही. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे कायदा आहे, अशा भूमाफियांवर का आपण कारवाई करत नाही? तर ह्या भूमाफियांवर कारवाई करायला आज त्या भूखंडावरती अनेक बिल्डर येतात, आमच्या तिकडच्या राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना त्या आश्वासन देत आहेत की मी हा भूखंड विकत घेतलेला आहे, मी इकडे बिल्डिंग बांधणार आहे. अरे, मुंबई महानगरपालिकेने जर 456 कोटीला तो भूखंड विकत घेतलेला असेल तर बिल्डर कसं काय तिकडे लोकांची दिशाभूल करू शकतात? अशा लोकांवर सुद्धा कडक कारवाई करणं ही गरज आहे आणि त्याबद्दल मी त्याच्याबरोबर आम्ही त्यावेळेला सुद्धा मागणी केलेली की जो गैरव्यवहार करणारे दोषी आढळणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी मी त्यावेळपासून करत आहे, पण ती अजून होत नाहीये. तरी गृह खात्याने त्याच्यावर चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय म्हणजे अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जात पडताळणीची 56,207 प्रकरणं 56,207 प्रकरणं ही प्रलंबित आहेत जात पडताळणीची. आणि ह्यामध्ये फेब्रुवारी 2025 पर्यंत ही 56,207 प्रकरणं ही प्रलंबित आहेत.
त्यामध्ये अध्यक्ष महोदय शिक्षण क्षेत्रातील 49,455 जात पडताळणीची प्रकरणं प्रलंबित आहे। सेवा क्षेत्रातली 5,794 प्रकरणं प्रलंबित आहेत। नोकरी संबंधीचे 31 प्रकरणं प्रलंबित आहेत आणि निवडणुकीची 556 अपील पेंडिंग आहे। अध्यक्ष महोदय, जात पडताळणी समित्यांकडनं का दिलंगाई होते आणि जे तिकडे अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांकडनं जर तुमच्या आम्ही पण मान्य करतो की जर एसटीचे असेल तर 1950चा पुरावा पाहिजे, पण वडिलांचं व्हॅलिडिटी झालेलं आहे तर मुलाचं व्हॅलिडिटी देण्यासाठी काय तुम्हाला हे आहे? तुमच्याच अधिकाऱ्याने तुमच्याच सक्षम प्राधिकरणाने जर वडिलांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट केलंय तर तातडीने मुलाला सुद्धा कुठलेही कागदपत्र हे न करता मुलाचं सुद्धा जात पडताळणीचं सर्टिफिकेट हे व्हॅलिडिटी व्हायला पाहिजे। जेव्हा मुलगा काय धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्याचा दाखला मिळाल्यानंतर ज्या वेळेला शाळेमध्ये मुलाचं नाव घातलं जातं त्याच वेळेला त्याच्या वडिलांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं असेल तर त्या मुलाला पुन्हा त्या जात पडताळणीची आवश्यकता नाही आणि हे सरकारने कायद्यामध्ये रूपांतर करायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, जे 4 जात पडताळणीच्या समित्या आहेत ह्यांना पेपर उडावे नको म्हणून त्याच्यावर भरपूर मोठं वजन ठेवावं लागतं आणि ते वजन ठेवल्याशिवाय जात पडताळणीचे अर्ज तपासले जात नाही, सर्टिफिकेट मिळाली जात नाही। हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न हा जात पडताळणीचा आहे आणि त्याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावं अशी सुद्धा मी आपणाकडे मागणी करत आहे। अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे अंतिम आठवड्यामध्ये ह्या लोकांनी जे आरोप केलेले आहेत हे सर्व आरोप मी खोडून काढत आहे आणि त्याचबरोबर एक मागणी करत आहे की आमच्या मुंबईमध्ये वाड्या कुठे आहेत, आमच्या मुंबईमध्ये आता शेती कुठे आहे? परंतु 1950 पासून ज्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्यावेळेला त्याच्यानंतर आता बिल्डिंग बांधलेल्या आहेत तर आम्ही वारंवार सभागृहामध्ये मागणी करतो की मुंबईमध्ये वाड्या शेती नाही आहेत तर कायमस्वरूपी मुंबईमधला एनए टॅक्स रद्द करा। आम्ही बिल्डिंग बांधली त्यावेळेला एकदा टॅक्स भरलेला असतो। आता ज्या सोसायट्यांना सरकारकडून वारंवार पेनल्टी लावून नोटिसा दिल्या जात आहेत त्याबद्दल मी सरकारचं लक्ष वेधू इच्छिते की मुंबईमधल्या सर्व ज्या सोसायटी असतील चाळी असतील त्यांच्यासाठी एनए टॅक्स रद्द करावा ही मागणी करून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद।